ती मेली नाही, सुधारली ती म्हणते आता मला कळालं तर माझा उद्धार झाला म्हणून, आणि काहीतरी माझी पुण्याई होती म्हणून तू भेटलास हनुमंता. तात मोराती पुण्य बहुता नयन निते कहू राम कर दूता. हे त्याच्या अंगातलं बळ आहे. आता बुद्धिबळ हनुमंताचं कसं आहे पहा. लंकेमध्ये गेल्यानंतर इथं हनुमंतराय बरं का घराघरामध्ये शोध घेतात. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा आतुलित जोधा. तिथं रात्री गेले मंदिरामध्ये शोध घेतात. मंदिर म्हणजे तिथली घरं दिसायला मंदिरासारखी आहेत, पण आतमध्ये राक्षस राहतात त्या घरामध्ये. म्हणून हनुमंतराय प्रत्येक घरामध्ये वापरून पाहतात. या मला सुद्धा पुढचं कीर्तन आहे. आपली वेळेतच कार्यक्रम संपवतो. या जरा विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीची खरी म्हणजे संस्काराची ओळख आहे. माझं वय अगदी कमी असताना साधारणतः 92-93 काळ असेल आणि देसाईला माझं कीर्तन होतं. तेव्हा सीताराम मोहिल बरं का कुठेतरी पदावर होतं. माझं कीर्तन केवढं असताना माझ्या कीर्तनामध्ये आणि धर्मवीर आनंदगिरी साहेब आल्यानंतर तुम्हाला सांगतो मोरे साहेब सगळ्या लोकांनी आग्रह केला की साहेब तुम्ही खुर्चीत बसा म्हणून. पण त्याने खुर्चीत न बसता ते कीर्तनासमोर बसले आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास खाली बसून कीर्तन ऐकलं. कारण ही जी माती ही संस्काराची माती आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जर फोटो बघितला तुकोबारायांच्या कीर्तनातला तर इथे जाणता राजा सुद्धा खाली मांडी घालून कीर्तन ऐकतो या मातीमध्ये. तर बाकीच्यांनी कशासाठी खुर्चीमध्ये बसावं. ही संस्काराची ओळख या मातीची आहे. आणि म्हणून या ठिकाणी साहेब तुम्ही आलात. मला सुद्धा एका कार्यक्रमासाठी जायचं आहे. वेळेतच कार्यक्रम मी संपवतो. विषय या ठिकाणी असा सुरू आहे. हनुमंताचं बुद्धिबळ कसं आहे बघा. रावणाच्या भावाला विभीषणाला त्यांनी